मकर राशी 1 ते 7 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी सप्टेंबरच्या या पहिल्या आठवड्यात गजकेशरी राजयोग प्रभावी राहील। वैदिक ज्योतिषशास्त्रात गजकेशरी राजयोग खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते। या राजयोगाच्या प्रभावाने व्यक्तीला सन्मान मिळू शकतो, तसेच काही मोठी कामगिरीही मिळू शकते। यासोबतच या राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे। अशा परिस्थितीत मकर राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे, चला जाणून घेऊयात। मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे, परंतु या आठवड्यात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला दिला जातो, जो तुमच्यासाठी चांगला राहील। व्यावसायिक लोक काही नवीन करारांवर स्वाक्षरी करू शकतात। मुलांच्या कामांमध्ये रस वाढेल। कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करू नका। तुमच्या जोडीदारासोबत प्रवास केल्याने आनंद आणि शांती मिळेल। या आठवड्यात बरेच लोक त्यांच्या जोडीदारावर पैसे खर्च करताना दिसतील। अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासोबत एका सुंदर सहलीला जाण्याची योजना आखत असाल, कारण यावेळी तुम्हाला तुमच्या पगारात वाढ दिसून येईल। तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत हा आनंद उघडपणे साजरा करताना दिसाल। तथापि जास्त पैसे खर्च करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे तुमचा जोडीदार जास्त व्यस्त असल्याचे दिसून येईल। यामुळे तुम्ही इच्छित असूनही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाचे क्षण घालवण्यात अयशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमचा जोडीदार केवळ दुःखीच नाही तर त्यांच्याशी तुमचे हलके फुलके वाद देखील होऊ शकतात। यासाठी काळजी घ्यावी। मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा हा आठवडा कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत अनुकूल राहील। या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात आनंद आणि समृद्धीची शक्यता असेल। परस्पर प्रेम वाढेल आणि परस्पर समजूतदारपणा देखील खूप चांगला होईल। प्रेमजीवनासाठी हा आठवडा आनंददायी आहे। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या प्रेमजीवनाच्या चांगल्या भविष्यासाठी नियोजन करण्याच्या मूडमध्ये असाल आणि जीवनात काही ठोस निर्णय देखील घेऊ शकता। ग्रहस्थिती पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्यतः फायदेशीर आणि आनंद आणि यश घेऊन येतो। या आठवड्यात तुम्हाला विविध स्रोतांचा फायदा होईल। तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। या आठवड्यात तुम्ही तुमचा आराम आणि सोयीशी संबंधित गोष्टींवर उदारपणे खर्च कराल। आठवड्याच्या सुरुवातीला लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता असेल। करिअर, व्यवसाय इत्यादींशी संबंधित हा प्रवास तुमच्यासाठी खूप आनंददायी आणि फायदेशीर ठरेल। आरोग्य आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल राहणार आहे। या आठवड्यात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळताना दिसेल। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमचे काम अधिक समजूतदारपणे करावे लागेल। या काळात तुमचे काम दुसऱ्यावर सोपवण्याची चूक करू नका। मित्रांकडून अपेक्षित पाठिंबा आणि सामान्य लाभ मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची संधी मिळतील। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही मोठे व्यवसाय करार करू शकता। नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून आठवडा शुभ आहे। प्रेमसंबंध मजबूत होतील। वैवाहिक जीवनात गोडवा राहील। मुलांशी संबंधित कोणतीही मोठी चिंता दूर होईल। मकर राशी या आठवड्यात तुमचा स्वामी शनी मीन राशीत परतल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या कल्पना प्रक्रियेशी आणि तुमच्या आत्मविश्वासाच्या पातळीशी संबंधित नवीन गोष्टी उलगडत आहात। अशा कल्पनाशील गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, जे तुम्हाला खूप आनंद देतील आणि प्रेरित करतील। मंगळवारी तुमच्या राशीतील चंद्र आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि बुध कन्या राशीत असल्याने तुमच्या विचार प्रक्रियेत तुम्हाला प्रगतीचा अनुभव येऊ शकेल। मसुद्यावर काम करणे किंवा तुमच्या कल्पना लिहून ठेवणे तुम्हाला तुमची सर्जनशील ऊर्जा निर्माण करण्यास अधिक आरामदायी वाटेल। गुरुवारी कुंभ राशीचा चंद्र तुमच्यासाठी एक सामाजिक संक्रमण आहे, जो घर आणि समुदायाशी एक मजबूत संबंध निर्माण करतो। जेव्हा आठवड्याच्या शेवटी चंद्र मीन राशीत असेल, तेव्हा एखाद्या सामुदायिक प्रकल्पात सहभागी व्हा किंवा इतरांसह तुमच्या सभोवतालच्या जगाचा शोध घ्या। मकर राशी या आठवड्यात नव उपक्रमांना परंपरेशी जोडण्यास प्रोत्साहन मिळते। तुमच्या करिअर घरात सूर्याची उपस्थिती तुम्हाला धोरणात्मक महत्त्व प्राप्त करण्यास प्रवृत्त करते। चालू प्रकल्पांमध्ये तुमचे नेतृत्व दाखवण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा। मंगळाच्या पाठिंब्याने पुढाकार आणि दृढनिश्चय गुंतागुंतीच्या परिस्थितीत यश मिळवून देतो। तुमच्या विश्वास क्षेत्रात प्रतिगामी बुध वैयक्तिक तत्त्वज्ञानाचा आढावा घेण्याचा सल्ला देतो। आत्मनिरीक्षण विचारातून शिकणे अनपेक्षित अंतर्दृष्टी प्रदान करू शकते। आर्थिक वचनबद्धतेकडे काळजीपूर्वक लक्ष द्या। चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, म्हणून आवेगपूर्ण निर्णय घेण्यापासून दूर राहा। शुक्र कौटुंबिक पैलूंमध्ये संबंध वाढवतो। रचनात्मक संवाद आणि सामायिक जबाबदाऱ्यांना आमंत्रित करतो।
अविवाहितांसाठी वचनबद्धतेत घाई करण्याऐवजी हळूहळू निर्माण होणाऱ्या संबंधांवर विश्वास ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने विश्रांतीसह कामाचे संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. संभाव्य ताण कमी करण्यासाठी सजगता पद्धती किंवा ताईची सारख्या सौम्य शारीरिक क्रियाकल्पांचा विचार करा. मकर राशी, तुमची लवचिकता अनुकूलतेमध्ये आहे. या आठवड्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी नवीन उपायांसह शिस्त एकत्र करा. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात दृढ वाढ सुनिश्चित करा. एकंदरीतच तुमचा दृष्टिकोन बदलल्याने तुमचे जीवन बदलण्यास मदत होते. शनिवार 6 सप्टेंबर रोजी युरेनस मिथुन राशीत वक्री करेल, ज्यामुळे तुमचे कल्याण आणि दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होईल. युरेनस हा अनपेक्षित आणि आश्चर्यकारक बदलांचा ग्रह आहे, जो तुमच्यासाठी अनेकदा आव्हानात्मक वाटू शकतो. परिचित वाटणाऱ्या गोष्टींना चिकटून राहण्याऐवजी तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे संक्रमण तुमच्या दैनंदिन जीवनात तसेच तुमच्या कारकिर्दीतही बदल घडवून आणू शकते. तरीही ते विस्ताराचे देखील प्रतीक आहे. मदत मागण्यास किंवा मार्गदर्शनासाठी सल्लागाराकडे जाण्यास तयार राहा. भूतकाळातील निवडींमुळे तुम्हाला तुमच्या सध्याच्या मार्गावर चालत राहण्याची गरज नाही. बदल तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो, परंतु प्रथम तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. एकंदरीतच मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे.